नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चौथ्या सेमिस्टरमध्ये फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयाच्या अंतर्गत आपण दुसरं युनिट सर्व्हिस अँड ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप सेवा आणि कृषी उद्योजकता याचा अभ्यास करतो आहे. सेवा उद्योजकतेचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप शेती किंवा कृषी उद्योजकता जी आहे याचा आपण अभ्यास करतो. याच्यामध्ये आपण संकल्पना, त्याची अर्थ, व्याख्या आणि महत्त्व आपण लक्षात घेतलेलं आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण शेती क्षेत्रामधील ज्या काही संधी आहेत उद्योजकीय त्याचा थोडासा उहापोह करतोय, चर्चा करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे. असं का म्हटलं जातं तर मेजॉरिटी लोकसंख्या ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरती अवलंबून प्रत्यक्ष असलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळं आपल्या देशामध्ये जी शेती केली जाते ती मुख्यत्वे पारंपरिक पद्धतीने केली जाते. मार्केटिंगचा अभ्यास असतोच असं नाही, पण एवढं मोठं विस्तीर्ण क्षेत्र आहे किंबहुना आजही एवढी लोकसंख्या त्याच्यावरती अवलंबून आहे. अर्थात स्वातंत्र्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये 20-22% कपात झाली अवलंबित्वाची, तरीसुद्धा आजही 50%च्या आसपास कृषी क्षेत्राशी संबंधित भाग असल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणावरती रोजगार उत्पादन या गोष्टी किंवा प्रोसेसिंग प्रक्रिया युनिट अवलंबून असल्यामुळं या क्षेत्राला आपल्याला महत्त्व द्यावंच लागतं हे आपण पाहिलं. त्याशिवाय या क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन संधी, नवनवीन क्षेत्र या संबंधित निर्माण होत आहेत. शेती आणि शेतीपूरक उद्योजकता नव्याने निर्माण होते. तर कृषी व्यवसाय क्षेत्रात उद्योजकता विकसित करण्यासाठी वाढत्या संधी निर्माण होत आहेत, यात आपण लक्षात घेतलं. आता जागतिक व्यापार संघटना आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यामध्ये झालेले करार, मग तो गॅट असेल, अन्य करार, कृषी विकास व विविध त्याच्यामध्ये जे काही विविधीकरण आहे त्या बाबतीमध्ये नवनवीन संधी उपलब्ध असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानुसारच भारतातील इतर सदस्य देशामध्ये कृषी व्यवसायाची व्याप्ती खूपच वाढलेली आहे, हेही आपल्या निदर्शनास आलेलं आहे. विशेषतः फलोत्पादन असेल, रेशीम पालन असेल, पशुसंवर्धन असेल, पशुवैद्यकीय असेल किंवा मत्स्यपालन असेल इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा मोठमोठ्या संधी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता नफा कमवण्याचा व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना व्यावसायिक आणि आधुनिक शेती करण्यासाठी आणि दीर्घ मुदतीच्या वाढीसाठी जो आपल्याला मिळालेला नफा आहे तो परत त्या व्यवसायामध्ये गुंतवण्यासाठी विशेष असं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. कारण आधुनिक शेती कशी करायची याबाबतलं प्रशिक्षण आपल्या भागामध्ये उपलब्ध नाही. किंबहुना आपण असं पाहतो की शेती करण्याची प्रत्येकाची पद्धती, शैली ही वेगवेगळी आहे आणि ही बहुतेक पद्धती जी आहे ही त्यांच्या पारंपरिक अनुभवाच्या आधारावरती आहे. आधुनिक कशाला म्हणायचं तर आधुनिक तंत्रज्ञान पद्धती तुम्ही त्याच्यामध्ये वापरताय, बी बियाणं संकरित गोष्टी वापरताय, उत्पादकता वाढवताय आणि मग त्याच्यामधून तुमचा नफा वाढतोय हे अपेक्षित आहे. तर या संदर्भात विशेष असं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, तशी व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे. शेतीचं नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि त्यास अनुकूल परिस्थिती बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर शेतकऱ्याबरोबर पैरा करण्यासाठी त्यांना, आता पैरा म्हणजे हे तुम्हाला माहीत नसेल, जसं तुम्ही आणि तुमचा मित्र म्हणून एक काम करता तसं पूर्वी
माझे 2 बैल, तुमची 2 बैल, असे 4 बैलाचा नांगर असायचा. मग पहिल्यांदा माझं नांगरायचं, परत तुमचं नांगरायचं, हे याला पैरा म्हणायचं. तर त्यासाठी प्रोत्साहित आणि प्रवृत्त करणं या ठिकाणी आवश्यक आहे. उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी नवनवीन पद्धती आणि कौशल्य ओळखणं, ते विकसित करणं, त्याची चाचणी घेणं, एकत्र काम करणं, हे सुद्धा या ठिकाणी समूह शेती हा सुद्धा एक भाग महत्त्वाचा याच्यामध्ये आहे. तर या दृष्टिकोनातून शेतकरी, संशोधक यांच्यामध्ये समन्वय साधणं, अर्थात शेतकरी हा सुद्धा एक मोठा संशोधक असतो. शेतकऱ्यांना त्यांच्याकडे जास्त संधी आहेत याची जाणीव असणं आवश्यक आहे. ती जाणीव निर्माण करून देण्याचं जाणीव प्रोग्रॅमसुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि ज्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाबरोबरच त्यांचं राहणीमान, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जीवनशैली ही सुद्धा सुधारता येईल, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवता येईल. आणि त्यासाठीच मग आपल्याला नवनवीन योजना, नवनवीन उपक्रम हे आपल्याला त्यांच्या निदर्शनास आणून देणं आवश्यक आहे. तर आता शेती क्षेत्रातील संधी आहेत हे एका चार्टमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. आता शेती क्षेत्रामध्ये शेती किंवा कापणीपूर्व म्हणजे हार्वेस्टिंग पूर्वी, काढणीपूर्वी तर काय आहे, तर त्याच्यामध्ये भाजीपाला आहे, ताजी फळं आहेत, हरितगृह आहेत, हर्बल वृक्ष आहेत, वनीकरण आहे, सेंद्रिय शेती आहे, पशुवर्धन आहे. हा भाग आपल्याला कापणीपूर्व प्री हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला हा भाग आपल्याला साधता येतो. याच्यामध्ये मोठ्या संधी आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. आणि हार्वेस्टिंग नंतर त्याची प्रतवारी करणं, त्या मालाची, शेतमालाची प्रतवारी करणं, अन्न प्रक्रिया त्याच्यामध्ये करणं, कोल्ड स्टोरेजचा भाग आहे, कारण काढल्यानंतर ते टिकून राहावं, त्याचे गुणधर्म टिकून राहावेत. मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडेड त्याच्यामध्ये आपल्याला करता येते, जसं द्राक्षापासून आपण बेदाणा करतो, व्हॅल्यू ॲडेडचा. वाहतूक आहे त्याच्यामध्ये, स्वच्छता, वर्गीकरण, पॅकेजिंग, फास्ट फूड, अन्नपदार्थ निर्मिती, हे पोस्ट हार्वेस्टिंगचे काही अपॉर्च्युनिटी आहेत. आता हे थोडक्यात या ठिकाणी मांडलेलं आहेत. याच्याही पेक्षा भरपूर संधी असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही एक चार्ट आपल्याला म्हणजे लक्षात आपण घेत असताना आपण याच्यामध्ये असं लक्षात घेणं आवश्यक आहे की इथं पण थोडासा भाग हा भाग 2 टप्प्यामध्ये आहे शेती क्षेत्रामधील आपण पाहतोय. तर याच्यामध्ये शेती स्तरावरती संधी ज्या आहेत, आता ह्या उत्पादनाच्या संदर्भात काय, तर तंत्रज्ञानाचा, संसाधनाचा, बाजारपेठेतील मागणीचा उत्तम वापर करून शेतमालाचं उत्पादन करा. 3 गोष्टी आहेत आणि या साधनं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान शेतीमधलं असेल, मग ते मशागतीच्या संदर्भातलं असेल, किंवा प्रोसेसिंग किंवा पीक वाढीच्या संदर्भातलं असेल, बी बियाण्याच्या संदर्भातलं असेल, खतासंदर्भातलं असेल, पाणी देण्याच्या संदर्भातला असेल, वॉटरिंगच्या संदर्भातला भाग असेल, किंवा हार्वेस्टिंगच्या बाबतीतला भाग असेल, याच्यासाठीचं तुमचं तंत्रज्ञान. दुसरं संसाधनं, वॉटर रिसोर्सेस त्याच्यामध्ये आहे, लँड रिसोर्सेस आहे त्याच्यामध्ये, परत फायनान्शियल रिसोर्सेस त्याच्यामध्ये येतात, ह्युमन रिसोर्स त्याच्यामध्ये येतात. या सगळ्या रिसोर्सांचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं मॅक्झिमम युटिलायझेशनचा भाग पाहिला पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेतील मागणी. ही मागणी, कारण हा जो शेतमाल असतो हा हंगामी स्वरूपाचा असतो, पण या मालाला वर्षभर मागणी असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण ही मागणीचा पीक पिरियड कधी असतो, आपल्याला हाय रेट कधी मिळू शकतो, त्याचं विश्लेषण करून तुम्ही उत्पादन घेणं आवश्यक आहे. सेवा पुरवठादार म्हणून संधी, अवजारे, संसाधनाचा वापर, म्हणजे ट्रॅक्टर असेल, पेरणी मळणी मशीन असेल, फवारणी यंत्र असेल, कापणी यंत्र असेल, कमालीच्या सुधारणा याच्यामध्ये झाल्या. पूर्वी यंत्र सगळी मोठी होती, 10 एकर, 5 एकर, 20 एकर, 100 एकरात शेतकऱ्यांना याचं हे अफोर्डेबल होतं. पण आता 1 एकर, अर्धा एकर म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा अफोर्डेबल अशी, म्हणजे परवडणारी, आर्थिकदृष्ट्या परवडणारी अशी वेगवेगळ्या प्रकारची फवारणी यंत्र असतील, कापणी यंत्र असेल, पेरणी मळणी यंत्र असेल. तुम्हाला माहिती असेल की ऊस कापणीचं बघा, यंत्र पूर्वी खूप मोठं होतं, आता छोटं आलेलं आहे.
त्यामुळे ते सहजपणे कोणत्याही शेतामध्ये जाऊ शकतं, पोचू शकतं. सिंचन व्यवस्था असेल, सुविधा असेल, तण नियंत्रण असेल, संरक्षण असेल, वाहतूक असेल, हे सेवा पुरवठादार म्हणून याच्यामध्ये अनेक संधी आपल्याला पाहायला मिळतात. सिंचन सुविधा म्हणजे फक्त सिंचन असं, त्याच्यामध्ये इंटरनल अनेक गोष्टी आहेत. अवजारं, उपकरणं, पुरवठा, साठवणूक, भाड्यानं देणं घेणं, हाही सुद्धा भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. आणि यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध होताना आपल्याला दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेमकी आवड कशामध्ये आहे, आपल्याला याच्या अंतर्गत काय करता येऊ शकतं, हा तुम्ही विचार करून, त्याचं विश्लेषण करून, त्याचा मार्केट सर्वे करून, तुमच्याकडचे असणारे रिसोर्सेस लक्षात घेऊन तुम्ही त्याची संधी शोधली पाहिजे. आदान प्रदान, इनपुट आउटपुट, उत्पादक म्हणून संधी, मग याच्यामध्ये खतं असतील, कीटकनाशक, बी बियाणं, यांचा मोठ्या प्रमाणावरती समावेश होतो. खते, जैव खते, आता मोठ्या प्रमाणावरती हा भाग आलेला आहे. गांडूळ खत आपण म्हणतो. कीटकनाशकं आलेली आहेत. कंपोस्ट, माती परीक्षण सारखा विषय आहे. कारण आज भरमसाठ खतं गाठली जात नाहीत. ऊस फोडायचा आहे, घाला खतं नाही, तर त्या मातीमध्ये कोणते घटक नाहीत, कोणत्या घटकांची आवश्यकता आहेत, कोणते घटक एक्सेस झालेले आहेत, याचं आज ॲनालिसिस केलं जातं. आणि आता तालुका लेवलला सुद्धा तशा प्रकारच्या लॅब, टेस्टिंग लॅब्स उपलब्ध झालेले आहेत. जिल्हा लेवलला तर आहेतच आहेत, पण तालुका लेवलला सुद्धा आता पाहायला, जे प्रगत तालुका आहेत त्या ठिकाणी तर पाहायला मिळते. तर तुम्ही भरमसाठ तुमच्या मनाला येईल तशी किंवा दुकानदार सांगतोय त्याप्रमाणे खतं घालायची नाहीत, तर मातीचं परीक्षण करायचं. सिंचन उपकरणं, साधनं, आता आधुनिक साधनं आलेली आहेत. सिंचनाची उपकरणं आता वेगवेगळी आलेली आहेत. स्प्रिंकलर आहे, बरोबर, ठिबक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा, ठिबकमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. स्प्रिंकलरमध्ये वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. म्हणजे पाणी मोठ्या प्रमाणावरती फ्लडिंग करून म्हणजे पाटाने पाजून वेस्ट करायचं नाही, कारण तणसुद्धा येतं. रेशीम पालनाचा भाग आहे मोठ्या प्रमाणावरती. मत्स्यपालन आहे, कुक्कुटपालन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पशुसंवर्धन आणि पालन, बोकडपालनसुद्धा आहे. आणि शेवटचा याच्यामध्ये मुद्दा आहे तो प्रक्रिया साखळी, म्हणजे व्हॅल्यू चेन. प्रक्रिया आणि विपणन हा जो पार्ट आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. लघु कृषीमाल प्रक्रिया उपक्रम, टोमॅटोपासून कोचप तयार करणं, बटाट्यापासून चिप्स तयार करणं, हे जे आहेत, किंवा द्राक्षापासून द्राक्षासव तयार करणं, पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंबापासून त्याचं अर्क काढणं, पेरूचा पल्प काढणं वगैरे, या तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड देऊ शकतात. तुम्ही 10 पेरू 10 रुपयाला विकत असला तर इथं 10 पेरूचा ज्यूस आहे तो 50 रुपयाला जातो, आणि तुम्हाला खर्च किती येऊ शकतो, 10 रुपये जास्तीत जास्त, 15 रुपये, 25 रुपये खर्च आला, तुमची व्हॅल्यू ॲडिशन 25 रुपयाने झाली. आणि हे प्रक्रिया युनिट काय करतात, किसान केचप आहे, आणखी कोणते कोणते केचप आहेत, टोमॅटोचे केचप, हे कुठे शेती करतात, त्यांचे कुठे टोमॅटोचे प्लॉट असतात, तुमच्याकडूनच घेतात ते. मग तुम्ही ते करा ना छोट्या प्रमाणावर. आता असं तयार करून देणारे तुम्हाला छोटी यंत्र आलेली आहेत. कापणीनंतरची कार्य असतात, प्रतवारी असेल, पॅकिंग असेल, म्हणजे हा सुद्धा उपक्रम तुम्ही या ठिकाणी स्थापन करू शकता आणि तुमचा स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, कोल्ड स्टोरेज, ग्रीन हाऊस हा सुद्धा भारतामध्ये पलूसमध्ये किती कोल्ड स्टोरेज आहेत तालुक्यामध्ये, एक खाजगी आहे आणि एक सहकारी तत्वावर चालणार आहे. तासगाव तालुक्यात किती आहेत बघा, मिरज तालुक्यात किती आहेत पहा. मग आपल्या तालुक्यामध्ये एवढी का नाही, कारण ते करण्याचं धाडस कोण करेना झाले. ग्रीन हाऊस बघायला मिळतील, पण कोल्ड स्टोरेज, फार मोठी संधी कोल्ड स्टोरेजमध्ये पलूसमध्ये मला असलेली पाहायला मिळते. तुम्ही धाडस करणं महत्त्वाचं आहे. कृषी बाजारपेठ याचा अभ्यास करायला पाहिजे, विश्लेषण करायला पाहिजे. आपल्या शेतमालाला तुम्ही जे काही त्याचं उत्पादन घेत आहे त्याला कधी मागणी आहे, किती प्रमाणात आहे, कधी त्याचा हाय रेट असतो, कधी त्याचा चांगला सीझन असतो,
हे सगळं अभ्यास करून मग त्याच्यापूर्वी आपली किती दिवस किती महिने लागण करायला पाहिजे, तो आपला माल परफेक्ट किती येणार याचा अभ्यास आहे. जे सूक्ष्मपणे अभ्यास करतात, विश्लेषण करतात आणि मग प्लॅन करतात, ते यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतं. मग भले नैसर्गिक आपत्ती येऊ दे, वेळी पाऊस पडू दे न पडू दे, ते तयार असतात. डेअरी आता हा भाग मोठा आहे आणि हा मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेला भाग आहे. काही खाजगी डेअऱ्या, चितळेंच्या सारखी खाजगी पाटील डेअरी, खाजगी डेअऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहेत. कोऑपरेटिव्ह बेसिसवरच्या आहेत. गोकुळसारखं आपण बघतो, वारणेसारखं बघतो. ह्या मोठ्या डेअऱ्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता शासकीय डेअरी सांगली जिल्ह्यातली तर पडून 20-30 वर्ष झाली बंद पडून. पण डेअरी हा आणि डेअरीपासून तुम्ही दुधापासून तयार केले जाणारे प्रोडक्ट, देशी गाईच्या तुपाचा दर बघा, देशी गाईच्या शेणापासून तयार केलेले धूप असतील त्याचा दर बघा, गोमूत्र देशी गाईचं बघा किती कॉस्टली आहे. पण आम्हाला 10 देशी गाई पाळून त्यापासून उत्पन्न घेणं हे कमीपणाचं वाटतं. आम्हाला सगळं रेडीमेड पाहिजे. म्हणजे तुम्ही चितळ्यांच्यासारखी मोठी डेअरी घाला असं आपण म्हणा, पण छोट्या प्रमाणात सुद्धा तुम्ही काही गोष्टी करू शकता. आणि तशा प्रकारच्या यंत्र सुविधा आणि त्याला मार्केट पण आहे. पण तशा प्रकारच्या गोष्टी आपण विकसित केल्या पाहिजेत, मार्केटचा पर्टिक्युलरली अभ्यास करून. कारण याच्यामध्ये मार्केटिंग हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आता पुन्हा वेगवेगळ्या चार्टच्या आधारे आपण काही संधी पुन्हा मांडले. शेतीमध्ये काय, सेंद्रिय शेती आहे, शेती आधारित उद्योग आहेत, शेती अवजारं, यंत्र, डाळी, तेलबिया, कापणी प्रक्रिया, त्याचं दर्जेदार उत्पादन, पुरवठा साखळी, हे डायरेक्ट शेतीशी संबंधित भाग आहे. शेतीमधलं तुम्ही कोणत्याही कडधान्य असेल, धान्य असेल, फळं असतील, फुलं असतील, वृक्ष असतील, कोणतंही तुम्ही उत्पादन घ्या. आता ते फक्त तुम्ही सेंद्रिय पद्धतीने केलं तर त्याला भरपूर मागणी आहे. फक्त त्या पर्टिक्युलर ग्राहकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. दुसरा भाग येतो फळ उत्पादन. याच्यामध्ये फळं असतील, भाजीपाला, फुलं असतील, सुगंधी फुलं असतील, वन औषध असतील, याचा समावेश होतो. मग याच्यामध्ये त्याचं व्यापारी उत्पादन घेणं, व्यापारी शब्द आहे पाहतात, त्याचं विपणन, मार्केटिंग महत्त्वाचं आहे, प्रक्रिया महत्त्वाची आहे, बांधणी त्याची खूप महत्त्वाची आहे. बिगर हंगामी भाजीपाला उत्पादन असेल तर ड्राय भाजीपाला, मेथीची वगैरे ड्राय केले जातं, पालक ड्राय केलं जातो आणि परत त्याच्यावरती पाणीचा शिंपड मारला की ते परत ताजं होतं. अशा प्रकारच्या सुविधा ते निर्माण झाल्या. दर्जेदार फुलांचं उत्पादन असेल, जरबरा असेल, गुलाब असेल, सोनचाफा असेल वगैरे. आता लॉकडाऊनमुळे काही प्रॉब्लेम्स झालेले आहेत, नाहीच नाही, पण फुलशेती करणारे सुद्धा अनेक आपल्याकडे बघतो. माळी समाज फार मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये गुंतलेला आपल्याला पाहायला मिळतो. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय याच्यामध्ये डेअरी प्रक्रिया, शीतकरण असेल, मांस प्रक्रिया असेल, अंडी उत्पादन विपणन असेल, पशुखाद्य, पशु औषधी उत्पादन असेल, ह्या सगळ्यांचा गोष्टींचा समावेश होतो. आता असं आजकाल आपल्याकडे मत्स्य उत्पादन जे आहे हा भाग स्वतंत्रपणे लक्षात घेतला जातो. शास्त्रीय व्यापारी पद्धतीने उत्पादन असेल, आता तळी मोठमोठी काढली जातात 10 गुंठ्यामध्ये वगैरे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मत्स्य पालन केलं जातं. उबवणी केंद्र असेल, इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, शोभिवंत मासे, मत्स्य खाद्य वगैरे हे मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे. त्यानंतर रेशीम लागवड आहे, रेशीम क्रीडा संगोपन असेल, रेशीम केंद्र उत्पादन असेल, हातमाग टेक्स्टाईल गारमेंट निर्यात, म्हणजे रेशीम लागवडी किंवा रेशीम याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संधी आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले दिसून येतात. आता इतरमध्ये जैव बुरशीनाशक उत्पादन असेल, जैव खत उत्पादन त्याची विक्री असेल, मशरूम विपणन असेल, गांडूळ खत असेल, मधमाशा पालन व मध विपणन असेल, या अशा गोष्टींचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्या म्हणजे
मग त्याचं उत्पादन, त्याचं विक्री, त्याचं विपणन या संदर्भात सुद्धा मोठमोठ्या संधी उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, शेती क्षेत्रामध्ये कोणकोणत्या, त्याचे फक्त मी मोठे तुम्हाला हेडिंग सांगितले. आता थोडंसं डिटेलमध्ये आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये शेती क्षेत्रामधली जी काही संधी आहे उद्योजकतेमधली, ती पुढच्या आपण लेक्चरला लक्षात घेऊया. पण आव्हानं पण काही महत्त्वाची आहेत. ते आव्हानंसुद्धा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचे आहेत. तर आपण पाहतोय की शेती हा आपल्याकडचा थोडासा कमी प्रतिष्ठेचा किंवा शून्य प्रतिष्ठेचा व्यवसाय असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि खरं म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती बाबतीमध्ये पूर्वी शेती करणं हे खूप प्रतिष्ठेचं समजलं जायचं. अगदी मुली बघायला जरी गेल्या तर त्याच्यामध्ये घरामध्ये किती दुभती जनावरं आहेत, मुलगा किती कर्तृत्ववान आहे याच्यापेक्षा त्याची शेतीवाडी किती आहे, दुभती जनावरं किती आहेत, बैलगाड्या किती आहेत वगैरे ह्या गोष्टी पाहिल्या जायच्या. आता ते केले सगळं. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं राहिलं आहे. फक्त चेंज झालं आहे, मधलं तसंच राहिलं आहे मध्यम व्यापार, पण उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेती हा भाग झालेला आहे. तर आपणही त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी नाविन्य निर्माण करता येतं आहे का, ह्या गोष्टी आपण पाहू शकतो. जर तुमची खरोखर 5-10 एकर शेती असेल तर तुम्ही उगीच 5-10 हजार रुपयाच्या नोकऱ्याच्या पाठीमागं लागण्यापेक्षा आपण अशा पद्धतीनं काही नाविन्यपूर्ण असं आधुनिक शेती करण्याचा काही उपक्रम करू शकता का, याचीसुद्धा चाचपणी करणं खूप अवघड आहे. तुम्ही हे माझं आजचं व्याख्यान आहे हे शांतपणे ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपलं आजचं व्याख्यान थांबवतो.